हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलं या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत. आलं, आडा, आदू, अद्रक, श्रृंगबेरा, जिंगर, जिंजबियर, ऑफिसिनियल, गन, सेंटिमिटी असे त्याची विविध नावं आहेत. बाजारात मिळणारे आलं लहान असतं किंवा मोठ्या आकाराचे पण असते. औषधी मूलछोड ही वनस्पती मूळची आग्नेय आशियातील बहुधा भारत व चीन बहुवर्षीय अनेक वर्षे जगणारे असून जमिनीत आडव्या वाढणाऱ्या शाखीत मांसल खोडापासून सुमारे 0.5 ते 1.5 मीटर उंच फांद्या येतात. पाने लांबट 20 बाय 1.8 सेंटीमीटर, साधी आवरक वेढणारा तळाशी जीविकांत फुले अनियमित, द्विलिंगी, अपकिन, स्वच्छंद, पिवळट हिरवी असून मार्च एप्रिलमध्ये कानशेवर येतात. मोठी पाकळी जांभळी व तिच्यावर पिवळे ठिपके, फुले क्वचित व फळे त्याहून क्वचित, बोंडात अनेक बिया असतात. ओले मूलछोड आले सुकवलेले मूलछोड सुंठ हा त्याचा उपयोग औषधाकरता व मसाल्याकरता फार प्राचीन कालापासून केला जात आहे. आले तिखट, उष्ण, उत्तेजक, वायुनाशक असून अग्निमांस, उदरवायू, शूल, तीव्र वेदना इत्यादीवर गुणकारी असते. आले पाक आणि सुंठसाखर पडसे खोकल्यावर गुणकारी समजतात. तसेच जिंजर बीर, जिंजर एल ही पेय बनवण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. आल्याचे गड्डे हाताच्या पंजासारखे असून त्यांची बरीचशी बोटे जवळजवळ एकमेकांना चिकटलेली असतात. भारत, इंडोनेशिया, वेस्ट इंडीज, विशेष जमैका, उत्तर व पश्चिम आफ्रिका या उष्णकटिबंधातील प्रदेशात आल्याची प्रामुख्याने लागवड होते. समुद्र सपाटीपासून ते हिमालय उत्तरावरील 1,67,000 मीटर उंचीपर्यंत प्रदेशात सर्व भारतात विशेष दक्षिणेकडील भागात मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड केली जाते. केरळ मोठ्या प्रमाणात याची लागवड होते. आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यातही आल्याचा बरेच क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्र मुख्यतः सातारा जिल्ह्यात आल्याची लागवड होते. मुख्य दमट व उष्ण हवामान चांगले वाढणारे पीक असल्यामुळे मलबारसारखा 225 ते 250 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात पावसाच्या पाण्यावर ते घेतात. परंतु पर्जन्यमान साधारण असले तर पाणी देऊन त्याची लागवड करता येते.